श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्राच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत. आळंदी इथं 450 एकर जागेत संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित महिला माध्यमकर्मी संमेलनाला मोठा प्रतिसाद. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त वरिष्ठ कौटुंबिक समुपदेशक डॉ. स्मिता जोशी यांचा आकाशवाणीशी विशेष संवाद. जागतिक मातृदिनानिमित्त पुण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शहरातील 10 लाखांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा नियमांचं महत्त्व पटवून देण्यासाठी विशेष उपक्रमाचं आयोजन. आळंदी इथं 450 एकर जागेत संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आळंदी इथं नुकत्याच झालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात त्यांनी ही माहिती दिली. प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचवणं हा यामागचा उद्देश असल्याचं ते म्हणाले. ज्ञानपीठ तयार करण्यासाठी 701 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय आध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात जाईल असं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे इंद्रायणी नदीचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून हा आराखडा केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. लवकरच तो मंजूर करून घेण्यात येईल. याद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह 39 गावातील पाणी शुद्ध करून इंद्रायणीत सोडलं जाईल. इंद्रायणी नदीचं जल स्वच्छ, निर्मळ आणि पूजनीय होईल असा प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, इंद्रायणी नदी जी आम्हाला गंगेसारखी आहे, ज्या इंद्रायणीत स्नान केल्यानंतर आम्हाला पवित्र वाटावं, ती अतिशय प्रदूषित झालेली आहे. आपण एक इंद्रायणीचा विकास आराखडा तयार केला होता. मध्यंतरीच्या काळामध्ये स्पीड ब्रेकर आले होते. नंतर ते स्पीड ब्रेकर सगळे दूर झाले आणि आता हा आराखडा सर्व प्रकारच्या मंजुऱ्या घेऊन आम्ही केंद्र सरकारकडे निधी करता पाठवलेला आहे. मला विश्वास आहे की हा आराखडा लवकरात लवकर आम्ही केंद्र सरकारकडनं मंजूर करून घेऊ आणि या आराखड्याच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसहित 39 छोटी मोठी गावं आणि शहरं आहेत की ज्याचं संपूर्ण घाण पाणी, सांडपाणी इंद्रायणीमध्ये चाललेलं आहे. हे सगळं पाणी त्या ठिकाणी शुद्ध करणे आणि केवळ शुद्ध पाणीच इंद्रायणीत जाईल अशा प्रकारचा आराखडा तयार केलेला आहे. त्याचं आपण आता नुकतंच एक टेंडर देखील काढलेलं आहे. लवकरच त्याच्या कन्सल्टंटचा वर्क ऑर्डर आपण देऊ. काल आपण जे जलपूजन केलेलं आहे ते जलपूजन या ठिकाणी वाया जाणार नाही. आपल्या इंद्रायणीचं जल हे तसंच पूजनीय होईल अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण करणार आहोत. केवळ आपल्याला सांगतो की हे काम लवकरात लवकर सुरू करू, पण हे काम पूर्ण व्हायला कालावधी लागतो. कारण आपल्याला माहिती आहे की जे सीवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट तयार करावे लागतात त्याला थोडासा कालावधी लागतो, पण जो काही कालावधी लागेल तेवढा कालावधी कमीत कमी कालावधी या ठिकाणी घेऊन आणि आपण या आमच्या इंद्रायणी नदीला निर्मल करू, अविरल करू, अतिशय स्वच्छ करू हा शब्द आज या निमित्ताने मी आपल्याला निश्चितपणे देतो. या कार्यक्रमाला हरिभक्तपरायण शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर, आमदार उमा खापरे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते. यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीनं गौरवपत्र देऊन मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला. ज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र वाङ्मयाचा साक्षेपी चिंतनात्मक आढावा घेणाऱ्या नमो ज्ञानेश्वरा या ग्रंथाचं फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. तसंच याच पुस्तकाच्या ऑडिओ बुकचं अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रत्येकाला हक्काचं घर मिळावं यासाठी पंतप्रधान आवास योजना केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आली आहे.
या योजनेच्या पहिल्या टप्प्याला पुणेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांना या योजनेतून उत्तम प्रतीची घरं देण्यात आली. आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं काम पुणे महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात आलं आहे. या प्रकल्पासाठी महापालिका एकंदर 300 कोटी रुपये खर्च करणार असून नागरिकांनी यासाठी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावेत असं आवाहन महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी केलं आहे. ते म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना 2022 मध्ये सुरू झाली आणि त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेने 5 ठिकाणी 2658 घरं बांधली आणि त्या योजनेला इतका सुंदर प्रतिसाद लोकांनी दिला आणि उत्कृष्ट क्वालिटीची घरं पुणे महानगरपालिकेतर्फे सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध झाली. ही घरंची किंमत 8.5 ते 10 लाखापर्यंत होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा 2.5 लाख हे महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने अनुदान दिलेले होते. त्यामुळे फारच स्वस्तात अशी उत्कृष्ट अशी घरं नागरिकांना मिळाली. आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना 2.0 जाहीर केलेली आहे. त्याच्यात सुद्धा आता आम्ही अर्ज मागवलेले आहेत. जवळजवळ 9,000 अर्ज ऑनलाईन लोकांनी केलेले आहेत. याच्यामध्ये आम्ही यावर्षी 4,700 घरं बांधण्याचं नियोजन केलेलं आहे आणि शहराच्या प्रमुख अशा 6 ठिकाणी आम्ही घरं बांधणार आहोत. ही ठिकाणं आहेत बालेवाडी, कोंढवा, धानोरी, हडपसर, वडगाव खुर्द आणि खराडी. तर नागरिकांनी जास्तीत जास्तपणे अर्ज करून या योजनेचा फायदा घ्यावा अशी महानगरपालिकेतर्फे आपल्या सगळ्यांना विनंती आहे. पुण्यात नुकतंच 1 दिवसाचं महिला माध्यमकर्मी संमेलन झालं. विश्वसंवाद केंद्रातर्फे हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. महिलांना सक्षम केल्याशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. त्यामुळे माध्यम क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांनी महिला सक्षमीकरणामध्ये विशेष योगदान द्यावं. त्यांनी ग्रामीण आणि उपेक्षित महिलांचा आवाज बनावं असं मत महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांनी या संमेलनाच्या समारोप सत्रात व्यक्त केलं. महिला माध्यमकर्मींनी आपल्या वार्तांकनातून बदल घडवण्यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन रहाटकर यांनी केलं. यावेळी विश्वसंवाद केंद्राचे कार्यवाह नितीन देशपांडे, प्रशासकीय अधिकारी शिल्पा पोफळे उपस्थित होत्या. उद्घाटन सत्रात ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर यांनी माध्यम, विचारसरणी आणि त्याचं काळानुरूप गणित समजावून सांगितलं. माध्यम क्षेत्रात स्वतःची शैली विकसित करत स्वतःचे प्रेक्षक तयार करायला हवेत. महिलांनी स्वतःच्या क्षमता ओळखत धारिष्ट वाढवण्याचा प्रयत्न करायला हवं असं मत निरगुडकर यांनी व्यक्त केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, या व्यवसायाकडे आल्यानंतर याच्या आधी मी सॉफ्टवेअर, एज्युकेशन टेक्नॉलॉजी, इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रात काम केलं होतं. त्यामुळे तिथे जे कुतूहल होतं त्यापेक्षा दसपट कुतूहल मला इकडे आल्यानंतर होतं आणि त्या कुतूहलापोटी मी अनेक प्रश्न स्वतःला विचारायला सुरुवात केली. मी फ्रँकली सांगतो, पहिले संपर्क असून पहिले महिनाभर मी काही एडिट मीटला फारसा गेलोच नाही, कारण तिथे गेल्यानंतर संपर्काने बोलायचं काय हे पण मला माहित नव्हतं. आणि नंतर माझ्या हाताखाली वर्षांनी जवळपास 1800 पत्रकार काम करत होते. मी कुतूहल म्हणून मी काही गोष्टींकडे पाहायला लागलो आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की जे धंदेवाईक आहेत ते डबघाईला आले आणि जे ध्येयवादी आहेत तेही बंद पडलेले आहेत. त्याच वेळा दुसरी गोष्ट जाणवली, वृत्तपत्रात आलं म्हणून विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नव्हती आणि चॅनलवर दाखवलं म्हणजे ते खरं असेल का असं प्रत्यक्ष दाखवून सुद्धा लोकांच्या मनात येत होतं. एज्युकेशन सिस्टीमवरचा, पोलिसांवरचा, ज्युडिशरीवरचा विश्वास दृढ होण्याकरता जे काही आयकॉन्स, मापदंड आणि त्याकरता दर्जा राखण्याकरता लागणारी जी प्रक्रिया आहे या सगळ्याची प्रचंड मोठी वानवा मला इकडे जाणवायला लागली. सो आय ट्राय टू सिस्टमॅटाइज द थिंग्स. मग सगळ्या मिटिंगा वेळेवर व्हायला लागल्या, त्याच्या डेट्स आल्या, मिनिट्स ऑफ मिटिंग यायला लागले आणि मग असं लक्षात आलं की गॉसिपला जागाच मिळत नाही आता. हे सगळं चालू असताना आणखीन एक प्रश्न उभा राहिला, तो म्हणजे सगळ्या मीडिया इंडस्ट्रीच्या अस्तित्वाचाच प्रश्न. अस्तित्वाचा प्रश्न मी अशा करता म्हणतोय की 4 मीडिया एकत्र कार्यरत आहेत. फर्स्ट इज प्रिंट, दुसरा इलेक्ट्रॉनिक विच इज टेलिव्हिजन, तिसरा मोबाईल जर्नलिझम, यू स्टार्ट युट्यूब चॅनल, अँड देन देर इज अ वेब जर्नलिझम विच इज पोर्ट्रेट. हे सगळे एकमेकांशी स्पर्धा म्हणून येत आहेत, कॉम्प्लिमेंटही करतायत
आणि त्याचबरोबर ते स्पर्धा करतायत. यावेळी केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, कार्यक्रम प्रमुख ज्येष्ठ पत्रकार प्रतिभा चंद्रन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक डॉक्टर रवींद्र वंजारवाडकर आदी उपस्थित होते. संमेलनात दुपारी माध्यमातील मी या परिसंवादात डॉक्टर उज्ज्वला बर्वे, सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर, एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या संपादिका सरिता कौशिक यांनी आपले अनुभव मांडले. संवाद सत्राचं संचलन साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर यांनी केलं. पश्चिम महाराष्ट्रातील 100हून अधिक महिला माध्यमकर्मी या संमेलनाला उपस्थित होत्या. मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून ओळखला जातो. बदलत्या जीवनशैलीमध्ये आपल्या गरजा तसंच प्राधान्यक्रम बदलले आहेत. करिअर, नोकरी, त्यामधून येणारी स्पर्धा, ताणतणाव या सगळ्यांचा कुटुंब व्यवस्थेवरही परिणाम होत आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कुटुंब व्यवस्था थोडीफार का होईना बळकट असल्याचं दिसून येतं. बदलत्या नागरीकरणात पती-पत्नीमधील नातं, भावंडांमधील नातं यावरही परिणाम होताना दिसत आहे. कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी गेली 30 वर्ष या क्षेत्रात काम करणाऱ्या पुणे जिल्हा न्यायालयाच्या वरिष्ठ कौटुंबिक समुपदेशक डॉक्टर स्मिता जोशी यांनी याविषयी आकाशवाणीला अधिक माहिती दिली. जसं गाडीला सर्व्हिसिंगची गरज असते, त्याच्यात आपण पेट्रोल घालतो, वेळोवेळी सर्व्हिसिंग करतो आणि मग ती आपल्याला चांगल्या पद्धतीने ॲव्हरेज देते. नात्यांचं सुद्धा तसंच आहे. नात्याला सुद्धा सर्व्हिसिंगची गरज आहे. म्हणजेच काय की जर आपण खूप दिवसात एकमेकांशी भेटलेलो नाहीये, बोललेलो नाहीयेत भावंड, तर काहीतरी गेट टुगेदर व्हायला पाहिजे, एकत्र यायला पाहिजेत. महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून एकदा तरी काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्त एकत्र येणं गरजेचं आहे. पती पत्नींनी एकमेकांना वेळ देणं, कुठेतरी आउटिंगला जाणं, टूर काढणं हे महत्वाचं आहे. मुलांना हल्ली नाती माहिती नाहीयेत. आपली चुलती कोण आहे, आपले मामा कोण आहेत, मावशी कोण आहेत, आत्ते भाऊ कोण, मावस भाऊ कोण, ही जी सगळी नाती आहेत ही सुद्धा मुलांना माहिती होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी कुटुंबामध्ये वेगवेगळे कार्यक्रम करणं आणि त्या निमित्ताने एकत्र येणं हे गरजेचं आहे. म्हणूनच की मी म्हटलं जसं की नात्याला सर्व्हिसिंग पाहिजे, तर काही गोष्टीतनं एकत्र यायला पाहिजे, एकमेकांशी बोललं पाहिजे, संवाद वाढले पाहिजेत. जागतिक मातृदिनानिमित्त पुणे आणि परिसरात नुकतंच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुलांचं भावनिक भरणपोषण करणारी आई हे जगातलं सर्वोत्तम विद्यापीठ आहे. परमेश्वरानं आपल्या अस्तित्वाचा प्रत्यय येत राहावा यासाठी आईची निर्मिती केली आहे, असं मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी व्यक्त केलं. जागतिक मातृदिनानिमित्त पुण्यातील जय गणेश व्यासपीठातर्फे विघ्नहर्ता कार्यकर्ता मातृगौरव सन्मान सोहळ्याचं मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इथं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी जोशी बोलत होते. शहराच्या विविध भागातील 21 मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या मातांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शहरातील 10 लाखांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा नियमांचं महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. रोड सेफ्टी ट्रेक या त्यांच्या नवीन उपक्रमाद्वारे लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता रुजवली जाणार आहे. येत्या 1 जूनपासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात इयत्ता 5वी ते 10वीचे विद्यार्थी सहभागी होतील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित वाहतुकीचं महत्त्व पटवून देणं हे आपलं ध्येय असल्याचं पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सांगितलं. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन केलं होतं माधवी कुलकर्णी यांनी. संकलन केलं होतं मनोज क्षीरसागर, शिवराज सणस, भूषण राजगुरू, सीमा चोरडिया आणि मंजुषा गायधनी यांनी. तंत्रसहाय्य आणि निवेदन होतं रश्मी घासकडबी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.